नमस्कार सर्वांना. आज आपण सहाय्यकाः म्हणजे हेल्पर्स हा पाठ बघणार आहोत. मागे आपण षष्ठी व सप्तमी विभक्ती पाहिली होती. ह्या पाठामध्ये आपण तृतीया विभक्ती पाहणार आहोत. देवः अकारान्तः पुल्लिंग शब्दः, त्याची तृतीया आहे देवेन. देवःचं देवेन. वनम नपुंसकलिंग अकारान्तः वनेन. वनम वनेन. आकारान्तः माला स्त्रीलिंग शब्द मालया. माला मालया. ल आहे, ला नाही आहे. माला या नाही आहे, मालया आहे. नदी नद्या. दीर्घ इकारांत नदी शब्द नद्या. तृतीया विभक्ती एकवचनम. सह सुधाखंडेन लिखती. सह सुधाखंडेन लिखती. आता सुधाखंडहचं सुधाखंडेन झालंय, म्हणजे ही राईट्स विथ द हेल्प ऑफ चॉक किंवा ही राईट्स विथ अ चॉक. ही प्लेज विथ अ बॉल, म्हणजे तो खेळतो. पण कशाने खेळतो? बॉलनी खेळतो. तो लिहितोय. ही इज रायटिंग, बट व्हॉट ही इज युझिंग? चॉक. ही इज युझिंग चॉक. सो आपण ज्याची मदत घेणार एखादी ॲक्शन करायला, त्याच्यासाठी आपण तृतीया विभक्ती वापरतो. जसं अहम चमसेन खादामी. अहम खादामी, मी खातोय. पण मी कशाने खातोय? अहम चमसेन, मी चमच्याने खातोय. अहम हस्तेन लिखामी, मी कशाने लिहितोय? तर मी हाताने लिहितोय, हस्तेन. किंवा अहम हस्तेन खादामी, हाताने खात आहे. सो ज्याची आपण मदत घेणार त्याची आपल्याला तृतीया विभक्ती करायची आहे. अहम चरणेन ताडयामी, मी पायाने खेळतोय. चरणेन, त्यामुळे पायाची तृतीया. अहम चमसेन खादामी, आय एम इटिंग विथ द हेल्प ऑफ स्पून. सो स्पून इज इन तृतीया विभक्ती. सा हस्तेन वादयती, ती हाताने वाजवती आहे. सो हाताची तृतीया विभक्ती हस्तेन. शिक्षकः एकैकं शब्दं वदति. दन्तकूर्चः चरणः इति शब्दानां योग्यरूपाणि छात्राः वदन्ति, यथा हस्तः हस्तेन. म्हणजे आपल्याला ह्या पुल्लिंग शब्दांची तृतीय विभक्ती करायची आहे. जसं हस्तः हस्तेन, देवः देवेन. तसं दन्तकूर्चः दन्तकूर्चेण, चरणः चरणेन, मार्जक चरणेन. मार्जकः मार्जकेन, दन्तः दन्तेन, कर्णः कर्णेन, स्यूतः स्यूतेन, दीपः दीपेन, सङ्गणकः सङ्गणकेन, कलशः कलशेन, तालः तालेन, खड्गः खड्गेन, बाणः बाणेन. अर्जुनः बाणेन युद्धं करोति. अर्जुनः युद्धं करोति, परंतु सहाय्यकः किम् अस्ति? बाणम् अस्ति. अतः बाणः ची तृतीया विभक्ती. बाणेन युद्धं करोति. सः यानेन गच्छति, तो चाललाय. सह गच्छति, पण कशाने चाललाय? तर यान, यानम. सो यानमचं तृतीया विभक्ती असती यानेन. अहम मुखेन वदामी, मुखेन. सा वस्त्रेण मार्जयति, ती कपड्याने पुसतीये. शी इज क्लिनिंग विथ द हेल्प ऑफ अ क्लॉथ. सो वस्त्रेण. मर्कटः व्यजनेन वीजयति, व्यजनेन. नेत्रं नेत्रेण, वाहनं वाहनेन, जलं जलेन, वस्त्रं वस्त्रेण, यन्त्रं यन्त्रेण, व्यजनं व्यजनेन, पुस्तकं पुस्तकेन, भाण्डं भाण्डेन, शस्त्रं शस्त्रेण,
स्त्रीलिंगी माला मालया. सा मापिकया आलिखती. सा मापिकया आलिखती. शी इज युझिंग स्केल. सो मापिकाची तृतीय विभक्ती. बालिका छुरिकया कर्तयती. बाय नाईफ शी इज कटिंग ॲपल्स. छुरिकया. माता वेलन्या रोटिकाः करोति. लाटणे, रोलर. माता पाकं करोति, रोटिका करोति, परंतु विथ द हेल्प ऑफ वेल्लन्नी. सो वेल्लन्नीचं वेल्लन्या. बालकः कूप्या दुग्धं पिबति. बालकः कूप्या दुग्धं पिबति. कूपी, कूप्या. नदी, नद्या. रोटिका रोटिकया. आकारान्तः रोटिका रोटिकया. पुस्तिका पुस्तिकया. कपाटिका कपाटिकया. पेटिका पेटिकया. नलिका नलिकया. उत्पीठिका उत्पीठिकया. शर्करा शर्करया. गुलिका गुलिकया. पुत्तलिका पुत्तलिकया. कुञ्चिका कुञ्चिकया. मार्जनी मार्जन्या. अंगुली अंगुल्या. पुनः पूरणे पुनः पूरण्या. अंकनी अंकन्या. कर्तरी कर्तर्या. घटी घट्ट्या घटी घट्ट्या. लक्षात आलंय. भाषाभ्यासः अस्ति. वाक्यानि पूरयत. महिला जलम आनयती. पण कशाने महिला जलम आणते तर द्रोणी. सो द्रोणीची तृतीया विभक्ती. द्रोणी द्रोण्या. बालकः चमस खादति. बालकः खादति परंतु चमसेन. अतः चमसेन. बालकः चमसेन खादति. सा रोटिकां खादति परंतु सा हस्तेन हातानी. हस्तेन रोटिकां खादति. सः दंड ताडयति. सः दंडेन ताडयति. सा जल मुखं प्रक्षालयति. सा जलेन पाण्याने तो तोंड धुतोय. जलेन. अहम डॅश तालम उद्घाटयामि. अहम कुंचिकया. अहम कुंचिकया तालम उद्घाटयामि. मी चावीने लॉक उघडतोय. आता तृतीय विभक्तीमध्ये सह आणि विना. सह म्हणजे विथ आणि विना म्हणजे विदाऊट. सो हे स्पेशल केसेस आहेत फॉर तृतीय विभक्ती. वेनेवर यू विल सी सह और विना देर यू हॅव टू यूज तृतीय विभक्ती. मंदारः निनादेन सह खेलती. मंदारः खेलती परंतु कयासह खेलती तर तो निनाद सोबत खेळतोय म्हणून निनादची तृतीय विभक्ती. निनादेन खेलती. निनादेन सह खेलती. शिक्षिका छात्रयासह श्लोकं पठती. शिक्षिका पठती श्लोकं पठती परंतु ती कोणासोबत श्लोक वाचतीये तर छात्रयासह. छात्रा छात्रया. नीला मोहिन्यासह पुस्तकं पठती. मोहिनीचं मोहिन्या ती मोहिनी सोबत पुस्तक वाचतीये. विना नौ विदाउट. मत्स्याः जलेन विना न जीवन्ति. फिश or fishes do not live without water. So without जलेन विना. without what? without water. So water ची तृतीय विभक्ती. जलम च तृतीया जलेन. सो जलेन विना. बालकः लड्डुकेन विना किमपि न खादति. भीमः यू नो छोटा भीम. बालकः भीमः लड्डुकेन विना किमपि न खादति म्हणजे लाडू शिवाय. विदाउट लाडू विदाउट लड्डू. बालकः किमपि न खादति. सो विदाउट लड्डू त्यामुळे लड्डूची तृतीया विभक्ती. लड्डुकेन. वृद्धः उपनेत्रेण विना न पठति. वृद्धः अस्ति अतः सः उपनेत्रेण विना म्हणजे तो चष्म्याशिवाय. विदाउट his specs he can't read. So
स्पेक्सची तृतीय विभक्ती उपनेत्रेण. शिक्षकः छात्रान् प्रश्नं पृच्छति. त्वं केन सह लिखसि क्रीडसि खादसि. स्वमित्रस्य नाम योजयित्वा छात्रः उत्तरं वदति. तुमच्या मित्राचं नाव लावून तुम्ही ह्याची उत्तरं देऊ शकता. त्वं केन सह खादसि, चमसेन सह वा हस्तेन सह. त्वं केन सह लिखसि, हस्तेन लिखसि वा लेखन्या लिखसि. त्वं केन सह क्रीडसि, कन्दुकया क्रीडसि वा अन्य किमपि अस्ति. त्वं केन सह खादसि इत्यादी. ही पोएम तुम्ही स्वतःहून रीड करा. त्याच्यामध्ये कुठे कुठे तृतीय विभक्ती आली आहे ते तुम्ही मार्क करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मम अंगानी, बॉडी पार्ट्स. मम अंगानी, माय बॉडी पार्ट्स. तुम्हाला युजली बॉडी पार्ट्स आपल्या मदर टंगमध्ये इंग्लिशमध्ये वगैरे माहिती असतात. संस्कृतमध्ये त्या बॉडी पार्ट्सना काय बरं म्हणतात ते बघूयात आता आपण. सॉरी. केशाः, केशाः हेयर. अंगुली, केशाः अंगुली. फिंगर्स, हस्तः. मणिबंधः, मणिबंधः शब्द तुम्ही कुठे बरं ऐकलाय? मे बी इन बाहुबली मूवी आय थिंक. मणिबंधः. कुर्परः, कुर्परः एल्बोज. कर्णः, कर्णः. स्कंधः, स्कंधः शोल्डर. ललाटम, ललाट भंडारी. सो ललाटम मीन्स फोरहेड. नयनम, नयनम मीन्स आय. नासिका मीन्स नोज. ओष्ठौ, ओष्ठौ ओष्ठौ मीन्स लिप्स. चिबुकम, चिबुकम. चिन, कंठः मीन्स थ्रोट. वक्षः, वक्षस्थल आपण बोलतो. वक्षः मीन्स चेस्ट. उदरम, उदरम. उदरभरण नोहे. उदरम आपण बोलतो ना जेवायच्या आधीचा श्लोक. सो उदरम मीन्स स्टमक. अंकः, जानू. जानू मीन्स नी. तुम्ही जानू शब्द अजून कुठे बरं ऐकलाय? रामरक्षेमध्ये. जानूनी सत्कृतक पातु जंघे दशमुखांतकः. पादौ विभीषण श्रीदः पातु रामोखिलं वपुः. सो पादः, पादौ म्हणजे दोन पाय. पादः म्हणजे एक पाय. पिंडः, पिंडीः. पिंडीः मीन्स काफ रिजन. पार्ष्णीः, पार्ष्णीः म्हणजे अँकल, द फूट रिजन. पार्ष्णीः. So some words are little bit different but some are really very relatable also आणि तुम्हाला आधीपासून माहिती पण असतील. सो तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा. बेस्ट वे रामरक्षेमधील जे आय थिंक 5 ते 10चे हे जे श्लोक आहेत 5पासून ते 10पर्यंत त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द बॉडी पार्ट्स येतात. तुम्ही ते श्लोक ज्याला रामरक्षा आपण कवच म्हणतो ते तुम्ही एकदा बोलून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की बॉडी पार्ट्स सापडतील. मग तुम्हाला कोणते बॉडी पार्ट्स त्याच्यामध्ये सापडले ते तुम्ही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुम्हाला तो श्लोक माझ्याकडून ऐकायचा असेल तर तसंही तुम्ही सांगा. मी तुम्हाला नक्की तो श्लोक एकदा म्हणून दाखवीन शुद्ध उच्चारणासह. अशा प्रकारे आपला हा तृतीय विभक्तीचा पार्ट झालेला आहे. तृतीय विभक्ती म्हणजे सह, सोबत किंवा विना किंवा सहाय्यक म्हणजे ज्याच्यामुळे म्हणजे ज्याची मदत घेऊन आपण एखादं काम किंवा कार्य करतो असं. सो ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. शेअर विथ युअर फ्रेंड्स. सो मच थँक्यू. धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.